शिल्पी शिल्पी अरे शिल्पी शिल्पी बस मी पाणी पाणी शिल्पी बस शिल्पी मला सांग काय होत आहे मला तुला काहीतरी सांगायचंय काय सांगायचंय शिल्पी की मी 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 प्रेग्नंट आहे काय हो मला वाटलंच होतं तू तू जेव्हा हे ऐकणार आहेस तेव्हा तुला असाच शॉक बसणार आहे पण विद्युत विद्युत मला मला हे बाळ हवंय हे आपलं बाळ आहे आणि मला खरंच मला या बाळाला जन्म द्यायचा आहे मला हवंय हे बाळ शिल्पी तू अशी काय बोलतेस वेडी आहेस का अगं तुला माहित नाही मी किती खुश आहे अगं किती आनंदाची बातमी दिली आहेस तुम्हाला खरंच म्हणजे मी जर या बाळाला जन्म दिला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये तुला तू असा का विचार करतेस ऑफकोर्स मला हे बाळ हवंय अगं हे आपलं बाळ आहे हो मी तुला मला असं वाटलं की तुला नको असेल आणि आपला बस एक शब्द बोलू नकोस तू बस आधी बस आधी अगं हा आपल्या आयुष्यातला सर्वात गोड क्षण आहे आई ताई बाबा कुठे गेले बाबा शिल्पी या बाळाच्या रूपाने देवाने आपल्याला सेकंड चान्स दिलाय काय रे बाबाज एक गोष्ट मी तुमच्याकडून मागणार आहे अरे बोल मी पुन्हा एकदा तुमच्या मुलीचा हात लग्नासाठी मागतोय प्लीज आमच्या लग्नाला परमिशन द्या आहे परवानगी आहे थँक्यू शिल्पी शिल्पी मी तुला पुन्हा एकदा विचारतो माझ्याशी पुन्हा लग्न करशील शिल्पी मी काय विचारतो सांग ना लग्न करशील माझ्याशी शिल्पी शिल्पी काय झालं अगं लक्ष कुठे आहे तुझं शिल्पी काही नाही काही नाही मी येते तू फक्त एवढ्यासाठी आलायस का ऑफिसमध्ये तू जर का मला फोन करून सांगितलं असतंस तर काम झालं असतं कळलं पांड्या किती दिवस घरी बसायचं मी यार कंटाळा आलाय मला आणि आता ठरवलंय थोडा थोडा वेळ का होईना ऑफिसला यायचं आणि थोडं थोडं काम करायचं म्हणजे सवय लागते आणि तसंही मी बरा आहे आता हा दिसतंय ते आणि हे तू इथे येऊन काम करणार आहे पण वहिनींना चालणार आहे का हे न चालायला काय झालं माझे रिपोर्ट्स बघितलेत एकदम क्लिअर रिपोर्ट्स आलेत माझे समजलं ना आणि डॉक्टरांना विचारून मी हालचाल करतोय त्यांनीच मला सांगितलं थोडी हालचाल करा तुम्ही आता मग आणि हे बघ मी पथ्य पाळतोय काही गोड खात नाही डॉक्टरांनी सांगितलं तसं वागतोय सगळी औषधं वेळेवर घेतोय मग काय काळजीचं कारण आहे मीच घरी बसून राहायचं चल सापडला मला जो पेपर हवा होता ना तो सापडला चला तर मयूला याचा फोटो पाठवतो म्हणजे पुढची प्रोसिजर ती करून टाकेल अरे पांड्या तुला सांगायचं राहून गेलं मयूनी या कन्व्हेन्शनसाठी ऑनलाईन फॉर्म भरला आणि मला हा मौका मिळाला रे तर त्यांचा फोन आलेला तेव्हा ते म्हणाले ऑनलाईन वगैरे काय आम्ही करणार नाही काय वाटलेलं संपलं आता सगळं यापुढे मी बिझनेस करू शकीन की नाही माहित नाही पण मयूनी खूप दिलासा दिला खूप सपोर्ट केलं मला याच्यात मयू आहे ना या बाबतीत अगदी वहिनींवरती गेली आणि माझा काहीच गुण घेतला नाही तिने नाही आहे ना तुझ्यातला एक महत्वाचा गुण आहे तिच्यामध्ये
चिडचिडा स्वभाव. मी चिडचिड करतोय? तुझ्यामुळे मी चिडचिड करतोय, समजलं? काही काम करून देत नाही मला, मग चिडचिड नाही होणार? बघ आता मी काय काय करतो. काय काय करतो? नाही, तू काय काय कर, पण हा जो काही पसारा तू केलायस ना, हा तू स्वतः आवरायचा, कळलं? अरे मी पेशंट आहे ना, असं काय करतोस? तूच म्हणालास की नाही दगदग करू नकोस. आवर आवर, तू आवर पसारा. हा मी नाही आवरणार, जाय. ऐ, नाही, मी नाही आवड, तू केला पसारा तू आवर, मी नाही आवरणार. आवर ना यार. मी नाही आवरणार, जा तिकडं. इथे 2 सह्या आणि मागच्या पेजला 2 सह्या आहेत आणि सह्यांच्या खाली डेट टाका. ठीक आहे. आई श्रेयस कुठे आहे? अरे ऑफिसला गेले. बरं झालं, नाहीतरी घरात बसून तो बोर झाला असेल. बाहेर जाईल, जरा काम करेल ना तर फ्रेश होईल. तेही खरंच आहे म्हणा, पण काय ना हे वातावरण असं, उगीच परत आजारी पडला तर, म्हणून काळजी वाटते रे. आई नका हो एवढी काळजी घेऊ, तो आता मोठा आहे, काळजी घेईल स्वतःची. विद्युत सर, हां एकदा चेक करता. येस, परफेक्ट. चला, महत्वाचं काम झालं, नाहीतर यासाठी काम अडकलं असतं. ताई निघतो ग. अरे निघालास? थांब, काहीच खाल्लं नाहीस विद्युत तू. अगं नाही नाही, उशीर होईल, मला निघायला हवा. अरे निदान चहा तरी घेऊन जा. अगं नको ताई, ऐक ना, बाहेर वातावरण बघ कसं आहे. पाऊस पडायच्या आत मला त्या ठिकाणी पोहोचावं लागेल, मला निघावं लागेल. अरे आम्हाला पण निघायला हवं. आज कार्तिकीचं फिजिओथेरपीचं दुसरं सेशन आहे ना. अगं मग एक काम करूया, आपण एकत्रच निघू. मी तुम्हाला जाताना ड्रॉप करतो. हो का? चालेल. कार्तिकी तू तयार आहेस ना? हो, मी रेडी आहे. मी माझी पर्स घेऊन येते. घाशविनी केवढा पाऊस सुरू झालाय, आता कसं जाणार? हो, पाऊस थांबल्यावर निघू आम्ही. विद्युत तू पण नको जाऊ, बाहेर केवढा पाऊस भरलाय बघ. आणि ऐक ना, काय म्हणते, नको जाऊ, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. बरं ठीक आहे. ओके. हो 4 BHK पाहिलत का तुम्ही? बाहेर बघा केवढा पाऊस पडतोय तो. अहो बातम्यांमध्ये तर सांगितलंय की पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि रेड अलर्ट म्हणून तुम्ही घरीच थांबा असं सूचना देतायत ते. अश्विनी, हा तू श्रेयसला कळव, एवढ्यात आता निघू नकोस. पाऊस जरा कमी झाला ना की मग निघ. आई मी मेसेज करतो श्रेयसला. काकू तुम्हाला पण चहा आणते. अगं नुसत्या चहाने काय होणार आहे? पाऊस सुरू होऊन एवढे दिवस झालेत पण कांदे भज्यांचा बेत झालेला नाही अजून. भजी कधीचीच केली असती हो काकू, पण ह्यांचं आणि बाबांचं पथ्य चालू आहे ना, आणि भजी त्यांच्या पथ्यात अलाउड नाहीये म्हणून नाही केली. अगं पण त्यांना चालणार नाही ना, पण आपल्याला चालेल ना. मग होऊन जाऊ दे आज बेत. खरं तर भज्यांचं नाव ऐकून ना मला पण भजी खायची इच्छा झाली आहे. मला पण चालेल. बसते जरा. आई करा 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 भजी करा घरात. नाही आमच्यासाठी कुणी सॅक्रिफाईस करायची काही गरज नाही, कळलं ना? आम्हाला खायला नाही मिळाली ना तरी भजीच्या सुवासानच आम्ही आमचं पोट भरून घेऊ. भज्यांच्या घमघमाटाने तुमचं पोट भरेल हो, पण भज्याचा खरा प्रेमी येतो त्याचं काय? त्याला जर कळलं असतं ना तर त्याने पहिला हा बेत आखला असता. त्याला कोण अडवणार? आई श्रेयसचा मेसेज आलाय, तो म्हणतोय की त्याला यायला उशीर होणार आहे, म्हणजे पाऊस थांबल्यावर तो निघणार आहे. म्हणजे हाच चान्स आहे भजी खाण्याचा आणि करण्याचा. करण्याचा म्हणजे किती दिवस बसून तुझ्या हातची भजी खायची? आज मी करतो. झालं, तुझ्या स्पीडने भजी करणार म्हणजे संध्याकाळी भजी सगळ्यांना खायला मिळतील. हॅलो, भजी स्पीडने होण्यापेक्षा ना चविष्ट होणं जास्त गरजेचं आहे. ती ना एक प्रोसेस असते, फक्त कांदा चिरला आणि पिठात टाकला असं नाही होत. ताई भजी करणं ना एक कला आहे, एक आर्ट आहे. ओ आर्टिस्ट, काय ना आम्हाला बाकीची पण कामं बरीच असतात, फक्त भजीच तळायची नसते ना. मी तुला कुठे सांगतोय, तुझी कामं कर की तू, आणि तशी मला तुझी मदत नको आहे. ओके? अरे पण माझं किचन अडवणार ना तू. बाबा हिला सांगा हो, कशी लहान मुलांसारखी भांडते आहे. अरे वय किती हो, बहीण भावाचं भांडण लुटूपुटूचं चालतच असतं.
खरंय तुमचं. या दोघांना भांडताना बघितलं ना की श्रेयश आणि शिल्पीच्या लहानपणची आठवण होती. असेच भांडायचे. बरं ताई, आपण ना आज पैज लावूया. कोण फास्ट आणि चविष्ट भजी बनवतो ते बघूया. ठीक आहे, बघूया. वा वा वा, स्पर्धा अशीच रंगू देत बरं का. आणि मी त्याची जज होते. बघ, आपल्याला जज पण लाभले. मी तुम्हाला मदत करते. अहो नको. नाही नाही हं. स्पर्धेत मदत नाही, नाहीतर अश्विनी हरेल ना. अहो काकू, हे बघा, मला तसंही बसून बसून इतका कंटाळा येतो ना, आणि गिल्टी सुद्धा वाटतं. पाहिजे तर मी दोघांना इक्वली मदत करते. एक मिनिट, पण ही कसली भजी करणार आहे? अगं, ती पांड्याने घोसाळी आणलेत ना, त्याचे भजी कर. ठीक आहे, मी घोसाळ्याची भजी करते, तू कांद्याची भजी कर. म्हणजे थोडक्यात आज सगळ्यांना कांदा भजीच आवडणार आहे आणि कांदा भजीच फस्त केली जाणार आहे. ते आपण बघूया कोण किती फस्त करतो ते. तसंही तुम्हाला फक्त बघायलाच मिळणार आहे, खायला कुठे मिळणार आहे? हो, मला खायची पण नाही. चला, लागतो कामाला. ए, मी आल्याशिवाय सुरुवात करू नको. ओके. चल कार्तिकी, हळू. सावकाश ग. आता मला सांगा, आपण म्हाताऱ्यांनी बसून काय करायचं? आयडिया. आधी आपण 5-3-2 खेळायचो ना, तसा डाव आपण मांडूया आता. हा, आयडिया चांगली आहे. मला चालेल, पण माझी एक अट आहे. आता काय तुमचं? तुम्ही दोघांनी चिटिंग करायचं नाही. चिटिंग केलात ना तर मी खेळ थांबवेन. हा, मी कॅट घेऊन येतो. पळाली. आता चिटिंग कोण करणार? खोटं बोलण्यात तुमचा कोणीही हात धरू शकत नाही. आणि रुसण्यात तुमचा. हे बघ, भजी करायला घेतली, पाऊसच थांबला. अरे विद्युत, पाऊस गेला तरी आईना भजी खायची आहे. चल पटापट कांदा चिर. अगं, मी पटपटच करतोय. अगं ताई, कांदा कापायचे ना, एक प्रोसेस असते. त्या प्रोसेस नुसार मी कांदा कापतोय. विद्युत, इतकी वर्ष स्वयंपाक करते मी, आता तुम्हाला कांदा चिरायची प्रोसेस दाखवणार आहेस का? तसं नाही ग. विद्युत सर, तुम्हाला आणखी किती लसूण लागणार आहे? किती झालेत? आणखी 2 कान. वा, तुम्ही माझी खिल्ली उडवताय. इथे मी तुम्हाला मदत करतोय. तू आणि मदत. चल पटापट कांदा चिर, सगळ्यांना भजी खायची आहे. करतो. अगं, टाक ना पान. चला, हात एक, आणखीन हात झाला. बघू बघू, शेवटचं पान काय टाकलं? ओ, मी परत नसते हा दाखवत. तुमचं ना लक्षच नाहीये खेळात. हे असं चिटिंग करून खेळताना, म्हणून मला तुमच्याशी खेळायचं नसतं. तुम्हीच सांगा बरं, आता कोणी चिटिंग केली? नाही, माझं काही लक्ष नव्हतं बाबा. तुम्ही सुद्धा. सगळी तुमची चूक आहे. माझी काय चूक आहे? तुम्ही पत्ते चांगले वाटले नाहीत, म्हणून हे असं होतंय. अगं, तुझ्या पुढेच वाढली ना मी पानं. मग माझे कुठे हात होत आहे? मग हा खेळ मोडला. खेळायचं नाही, आता सांगा बरं, कोण चिटिंग करतंय ते? तुमच्याशी ना असंच खेळावं लागतं जर जिंकायचं असेल तर. चिडल्या चिडल्या, 4 BHK चिडल्या. ढॅन गरमागरम कॉफी, अगदी तुला आवडते तशी, कमी साखर आणि स्ट्रॉंग. थँक्यू. मी आता पिऊन दादांना सांगणारच होते की एक माझ्यासाठी कॉफी बनवा म्हणून. बघ, आय कॅन रीड युअर माइंड. काय मस्त पाऊस पडतोय ना बाहेर. मला वाटलंच होतं अशा पावसात तुला छान कॉफी प्यायची इच्छा होणार, म्हणून आणली. मस्त बीट केलेली आहे. हो, ऍक्च्युली छान झाली आणि कॉफी. थँक्यू. शिल्पी, मस्त लॉंग ड्राईव्हला जायचं. हे बघ, वेदर पण छान आहे. लॉंग ड्राईव्ह पेक्षा आपण ट्रेकला जाऊया का? माझा मित्र ना कळसुबाईचे ट्रेक्स अरेंज करतो आणि आता परफेक्ट वेदर आहे त्या ट्रेकसाठी. सो लेट्स गो. ठीक आहे, चालेल, जाऊया. सांगतो त्याला आम्ही येऊ म्हणून. मी लगेच आता विचारतो.
ए आणि वीकडेला जाऊया, वीकेंडला खूप गर्दी असते. नको का? नको आत्ता तर हो म्हणालीस. नको म्हणजे नको म्हणजे असं ट्रेक बिकला नको. हार्डकोर काही नॉर्मल जाऊया ना कुठेतरी असं जनरल ट्रिपला, छोट्याशा स्मॉल ट्रिपला. आणि तसंही आय एम नॉट अ माउंटेन गर्ल विक्रम, यू नो दॅट ना. ओके, इफ यू से सो, आय हॅव गॉट अनदर प्लॅन. आपण ना इथल्या जवळच्या बीचवर जाऊन येऊ. तू, मी, समुद्र, छान पाऊस, छान भिजूया, मस्त चिल करू. आणि मग तुझा मूड असेल त्याप्रमाणे डिसाईड करू पुढे काय करायचं. विक्रम, अरे आय मीन पुढे कुठे जायचं. त्याच्या आधी माझं एक काम आहे. अशी स्ट्रॉंग कॉफी अजून एक सांगशील प्लीज. इतक्याच ना, ठेव आणतो मी तुझ्यासाठी आणखी एक कॉफी. विद्युत सर, हं. हो मला वाटलंच नव्हतं की तुम्हाला भजी करता येतात म्हणून. मग काय, वकील यांनी काय फक्त कोर्टाच्या केसेस लढवायच्या? कधीतरी स्वयंपाकघराची खिंड लढवायला काय हरकत आहे? अहो मला काय हरकत असणार आहे, मला तर उलट तुमच्या हातची भजी खायला मिळते. मी तर लकी आहे. तुम्ही आहे ना खरोखरच लकी आहात, कारण माझ्या हातची भजी खाण्याचा मान आहे ना फार दुर्मिळ लोकांना मिळालाय. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी भजी करायला घेतली ना, तेव्हा जेव्हा पहिल्यांदा मी तेलात सोडली तेव्हाच ती फसफसली. अरे बापरे. आणि बाहेर पाहुणे आले होते. पाहुणे म्हणजे आमच्या शेजारच्या काकू. त्या नेहमीच संध्याकाळी आमच्याकडे यायचा नाश्ता करायला. बरं खायचं काही नाही, त्यांच्या गॉसिप एवढं असायचं ना की माईला नको व्हायचं. मी माईला म्हटलं, अगं भजीचं असं झालंय. तर माई म्हणाली, अरे बापरे, त्यांना फक्त चहा द्यावा लागेल. मी म्हटलं थांब, मी करतो काहीतरी. मी त्यांना आग्रहाने माझी फसलेली भजी खायला घातली. तुम्हाला सांगतो, त्यानंतर पुन्हा कधी त्या आमच्या घरी आल्या नाही. हो काय सांगताय? ऐकलीत ना सगळी गोष्ट मन लावून, म्हणजे मी जिंकलो. वकील आहात त्याच्यामुळे थापा पण इतक्या मनापासून मारता की समोरच्याला त्या खऱ्या वाटतील. काका, श्री बाबा, तुम्ही ना पत्ते नका वाटू, परत वाईट पानं आली. घ्या, यांना 2 हात करायचे तरी रडतात. एकदा तरी न रडता खेळून दाखवा ना. ही चिटिंग नाही करत ना, म्हणून रडते, कळलं? उज्ज्वला, मी एक काम करतो, दोन्ही हात तुला करून देतो, म्हणजे तू जिंकशील. मी काय लिंबू टिंबू आहे? तुम्ही मला असं वागवता, तसं काय मला खेळताच येत नाही. बघितलं, त्यांची दया केली तरी आपल्याशीच भांडतात. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच कर. काय नाही. चला गरमागरम भजी. अरे वा. वा वा. बाबा नाही जरा तुमच्यासाठी नाहीये. अगं मी घेत नाहीये, जरा सरकवतोय प्लेट. बरं झालं वेळेवर आलीस, नाही आता या दोघांनी टोचून टोचून नको केलं असतं मला. काय घमघमाट सुटला भजींचा. तुम्ही फक्त भजांच्या घमघमाटावरच समाधान मानायचं, खायची नाही. म्हणजे काय, मी काय भजी खाणारच नाही, पत्ते आहे मला. बाबा, या सगळ्यांसाठी भजी आणि तुमच्यासाठी थालीपीठ केले. अरे कमाल. तुम्हाला विसरेन का मी? हा, फक्त लोणी नाहीये, दह्याबरोबर खावं लागेल, कारण लोणी पथ्यात नाही. थँक्यू बेटा, थँक्यू. वा वा अश्विनी, प्रकाशरावांच्या लाडक्या सुनेला त्यांची काळजी असणार नाही असं कधी होणारच नाही. वा, अगदी छान खमंग थालीपीठ आणली हा बाकी तू. म्हणजे काय, लाखात एक लाडकी सून आहे माझी. अश्विनी, फार सुंदर, अप्रतिम. अगं तिखट नाही पण चमचमीत केलंयस. वा वा. मी थोडं खाऊ बघू. हा, तुझं नाही, पत्त्याचं आहे. हे फक्त आजारी माणसांसाठी आहे.
चवी पुरतं तरी खाते ना. तू भजी खा ना. तुम्ही स्वतः द्या मग थोडं. घे. अरे विद्युत, तू पण घे भजी. काय रे, अश्विनीने आधी भजी आणून दिली म्हणून तू काय फुगून बसणार आहेस का? नाही नाही, मुळीच नाही. आणि सामंत काकू, भजी जरी ताईने आणलेली असली ना तरी ती कांद्याची भजी आहे, म्हणजे मी केलेली. अगो बाई, म्हणजे तू जिंकलास की काय? नाही हो काकू, मी त्याला जिंकू दिलं ना म्हणून तो जिंकलाय. होय ताई साहेब,